व्यासपीठ, आमचे गुरुवर्य आणि आज या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आमचे लहानपणीचे सर्व मित्रपरिवार, या सर्वांचं पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवराय आणि श्री ब्रह्मनाथाच्या या पावन नगरीमध्ये आज आपण 1996ची जी बॅच आपली होती त्या बॅचचा स्नेह मेळावा म्हणजेच अभिमान 1996 हा कन्सेप्ट आणि सर्वांना आपल्याला एकत्र आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं खास करून मला कौतुक करावं असं वाटतं. ते आमचे लहानपणीचे मित्र श्री संजय पाटील सर यांचं पहिल्यांदा टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. सर अगदी कमी वेळेमध्ये जसं फुलांची माळ जोडण्यासाठी एक दोरा आणि सुई घेऊन हे सर्व आपण फुलं एकत्र जोडण्याचं महत्वाचं जे काम केलंय ते संजय पाटील सर आणि त्यांच्या टीमने केलंय. या धावपळीच्या युगामध्ये आज आपण प्रत्येकाला वेळ देणं शक्य नाही, पण तरी पण जास्तीत जास्त या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर तो जो काळ होता जो 80 ते 2000च्या दशकातला, तो काळ हा स्मरणीय होता. म्हणजे रिस्पेक्ट काय असतो, संस्कार काय असते हे त्या काळामध्ये आपल्याला समजत होतं. समोरून शिक्षक आले तर आम्ही रस्ता बदलत होतो. शिक्षकांनी डोळ्यात बघितलं तर आमचं अंग थरथर कापत होतं. आत्ताचा सोशल मीडिया आणि त्या काळचे तुमचे संस्कार, तुमचं शिकवणं, त्यामुळं आज आम्ही घडलो, तुमच्यामुळं आज आम्ही इथं आलो. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांतर्फे वंदन करतो, तुमचा मान राखतो. आज तुमच्यासारखे शिक्षक लाभले हे आमचं आम्ही भाग्य समजतो. सर त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता. खेळ म्हणावं तर आयरे, कुया, सिगारेटची पाकिट, आबाधाबी, मग ते दगड घालायचा, वरनं प्लॅस्टिक गुंडाळायचं, बॉल हे करायचा आणि रप्पा पारायचं, त्यात पण एक आनंद असायचा. असे अनेक खेळ, मुलींच्या फुगड्या, त्याचं वर फेकून झेलायचं, चंपाडाळी, हे खेळ आता सर कुठं तर नामशेष आले हे याचं दुःख वाटतंय. त्यावेळेचे मैदानी खेळ होते ना आत्ताचे खेळ आहे ते सोशल मीडिया म्हणजे मोबाईलचे खेळ आहेत. आणि हे खेळ बघितल्यानंतर असं वाटतंय कुठं तर बालपण हरवलंय आत्ताच्या मुलांचं. आणि आपण खरंच म्हणजे भाग्यवान आहे की त्या काळामध्ये या सगळ्याचा उपभोग घेता आला, आनंद घेता आला. त्या काळामध्ये आपल्याला अविस्मरणीय क्षण होते ते, म्हणजे ते शब्दात वर्णन करता येत नाहीत. मी तसा या खंडेराजुरीचा भाचा आणि इथं म्हणजे माझे आजोबा लक्ष्मण काटे पाटील दादा, तर मी इथं लहानपणी शिकायला आलो. मी आणि नवनाथ दुधाळे भाचं म्हणून झालो. पण असं कधी वाटलं नव्हतं. खंडेराजुरी गावाचं नाव घेतल्यानंतर ते माझं गाव असल्यासारखं मला वाटायचं. हायस्कूल शाळा बघितली की मागचं क्रिकेट आठवायचं, क्रिकेटवरले सगळे प्लेयर आठवायचे आणि त्यावेळेचे खेळ आठवायचे. हे आठवल्यानंतर कुठेतरी मन गळून जायचं, मन आनंदानं बहरून पण जायचं. जसं पालवी फुटते, फुलं फळं येतात, त्याप्रमाणे मनात झालं. आणि संजयनी परत ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. खरं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असंच तुम्ही चांगले आपण इथून पुढे कंद सर म्हणले की फक्त आपण एकत्र आजच्या दिवसापुरतं यायचं नाहीये, तर आपण इथून पुढे एकत्र यायचं, सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हायचं. तुमचं सर आमच्या पाठीशी कायम तुमच्या आशीर्वाद रूपी थाप राहू द्या. आणि आज तुमचे विद्यार्थी खरोखरच समोर बैठल्यानंतर असं वाटतंय की तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये एक भरारी घेतली. त्या काळामध्ये आता मी कोणतं दोघं तिघे उभा राहिलो होतो आणि त्यावेळी टक्केवारी बघत होतो. त्यावेळीची टक्केवारी म्हणजे आताचे 100 अभाव आहे, 100% आहे. त्या काळामध्ये एवढं हे नव्हतं, गाईड हा प्रकार नव्हता. तुमची छडी बघितली की आम्हाला सगळं तोंड पडवायचं. हे तुमच्या डोळ्यामध्ये जे मायेची पाकर होती, म्हणजे आई वडिलांच्या बरोबर किंवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आमचा तुम्हाला आदर होता. आणि ह्या आदरानं आज आम्ही इथपर्यंत घडलो.
जर आत्ताच्या या पिढीमध्ये आम्ही जर जन्माला आलो असतो तर मला वाटत नाही की आम्ही आज डेव्हलप झालो असतो, कुठेतरी ह्याच युगामध्ये आम्ही वाहत गेलो असतो. सर, तुम्ही आज इथं वेळात वेळ करून आलात. परत एकदा मी सर्वांचं इथं स्वागत करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण हे ते पुढल्या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला सर्वांना इथून पुढे हे करतो, इथं थांबतो. जय हिंद, जय शिवराय. नमस्कार सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्व मान्यवर, माझे शिक्षक व न्यू इंग्लिश स्कूल खंडेरोलीचे मुख्याध्यापक व त्यांचे आजी माजी सदस्य असलेले सर्व शिक्षकवृंद यांना नमस्कार. मी नागेश यशवंत चव्हाण. मला आठवते पिंपळ सर मला स्टॉपिट म्हणून बोलवायचे. एक प्रसंग झाला होता लंगडे सरांनी, ज्यावर सरांनी पिंपळ सरांना सांगितलं होता. त्या अनुषंगानं मला ते मी त्या नावानं फेमस होतो. शाळेत दुसऱ्या एका नावानं फेमस होतो की मला नेहमी गरीब होण्याची सवय होती. त्यामुळे अरे मी गरीब आहे, बऱ्याच लोकांना हा गरीबच असं चेहऱ्यापुढं व्हायचं. या शाळेत इयत्ता 8वीला प्रवेश घेतला. इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण माझं पायापाचीवाडी इथं झालं. बाजूलाच गाव आहे आमच्या गावचे. इथं एटी भोसले सर आहेत. या शाळेत ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला बहुतांशी मुलं इथंच 5वी ते 7वीतली असायची आणि 5वी ते 7वी खंडेरोली शाळेतून आलेली असायची. ज्यावेळेला सुरुवातीला 8वीत आल्यानंतर थोडं आम्ही ग्रामर, इंग्लिश विषयामध्ये ग्रामर हा विषय आमचा कच्चा असायचा. ज्यावेळेला हा विषय शिकवला जाय त्यावेळेला तुम्हाला 7वी झाले असं म्हणायचे. ते आम्हाला तो विषय आमच्याकडे झालेला नसायचा. त्या गोष्टीत थोडं आम्ही कमी पडत गेलो. बुद्ध्यांक होता परंतु अभ्यास करायची आवड नव्हती. खेळ डोक्यात होता. सगळा खेळ खेळत असल्यामुळं कुठल्या 10वीच्या असो, 8वी असो, 9वी असो यामध्ये कधी आम्हाला मार्क्स पडले नाहीत. आम्ही नेहमी बॅक बेंचर्स म्हणून प्रसिद्ध होतो. भूक लागली की नाही, वेळेअभावी दुपारी सुट्टीच्या अगोदर डबा खायचा. त्याबद्दल आत्ता मी माफी मागतो सरांची सगळ्यांना. पी.बी. पाटील सरांचा एक किस्सा सांगतो. पी.बी. पाटील सरांचा एक नियम होता. एक त्यांच्या एखादा प्रकरण किंवा धड्याचा विषय शेवट झाला की दुसऱ्या दिवशी धडा वाचून या, मी तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून सांगायचे. ज्यांना कोणाला येत नाही त्यांनी अगोदर उभं राहायचं, त्याला 2 छड्या मिळतील आणि परत प्रश्न विचारला त्याला छडी मिळायची. त्यावेळेला सर आत्ता मी तुमची माफी मागतो की कधी कधी आम्ही तयार नसलो तरी आम्ही गमत नसतो. त्याचं कारण म्हणजे जर प्रश्न विचारला तरी आपल्याला छडी बसेल, नाही आलं तर नाहीतर वाचणार आपण. असं हे बऱ्याच वेळा झाले सर आमच्याकडे. त्यामुळं आणि ह्या शाळेच्या खूप आठवणी आहेत. ह्या शाळेमध्ये आपले सर्व म्हणजे शेतकरी कुटुंबातली जवळपास सर्व मुलं होती. काही कॉलनीतला भाग सोडला तर सगळी शेतकरी कुटुंबातच असायची. आजी माझी शिक्षक पण. नंतर काय झालं, 10वी झाल्यानंतर परिस्थिती माणसाला कशी घडवते त्याचं एक छोटंसं उदाहरण असेल असं माझं मला वाटतंय.